नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. चांगलं बोलते आज मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरं मम्मी चॅनलवर. खुश आहे ना पण आज खुश आहे. आज खुश आहे अशी की आज आमच्याकडे एकदम भारी पार्टी. कसली पार्टी माहिती तुम्हाला? आज म्हणजे जाणाऱ्या वर्षाची पार्टी. अच्छा, मस्त पैकी. हा, नवीन वर्षाची तर अजून आमची चालू राहणार आहे. आज जाणाऱ्या वर्षाची चांगला दिवस गेले, गेले आमचे आनंदात. पूर्ण वर्ष गेले, ह्या वर्ष काय टेन्शन नव्हतं. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. हा, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आणि आता नवीन वर्षाच्या जाणाऱ्या वर्षाच्या पण तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि येणाऱ्या वर्षांच्या तुम्हाला नंतर आम्ही शुभेच्छा द्या. ठीक आहे. कारण की फॅनचा जास्त आवाज येते, मला काय कळायला बोलायला. अच्छा, ठीक आहे. आणि पोटात खूप जास्त लागली. अजून मी हे आहे म्हणजे काहीच खाल्लं नाही, चहा पिला. डाएटवर आहे ना? डाएटवर नाही. आणि 2 वाजले आहेत तरी जेवण नाही. पार्टीला बोलवलंय. आम्हाला पार्टीला बोलवलंय. आम्ही 10 वाजल्यापासून टकाटक रेडी ब्युटी सेंटिमेंट मागून बसतो. 2 वाजले तरी जेवण काय रेडी नाही. आता म्हणजे आता मग बनवायला टाइम लागतो ना. काय झालं माहितीये का? 11, 12, 1, 2 बनवायला टाइम लागतो, तरी सगळेजण कामाला लागलेले आहे बघा. आयटम किती त्यांना सांगते मी. इकडे बघा, खेकडा तंदूर, कोलबी तंदूर, बिर्याणी तंदूर, हा, आणि मटन स्पेशल कोमलच. मी फक्त भाकरी कोमल बनवणार आहे असं. भाकरी आणि बबली आपली सलाड वगैरे सगळं काही. तुम्ही काय केलं ते सांगा. भाकरी फक्त भाकरी. हा, फक्त भाकरी. भाकरी तिला लय भारी आहे. हा, भाकरी फक्त जेवणची. असं आहे का? हा, कोमलला पीठ मळून दिलेलं. आज बोलल्या पोरी मला काहीच करू नको, आज आम्ही सगळं करणार. तू बस. म्हणजे मम्मी पप्पाला आराम द्यायचा आहे तिला. आपण बाहेरून मागवतो. त्यांना दोघीला पण मम्मी पप्पाला आराम द्यायचा आहे, पार्टी देता येते. बाहेरून मी जेवण हा, मागवते. असं. पण कोमल काय बोलली, नको नको, आपलं घरचंच खावा असं. मी सगळं बनवते, फक्त हे कर. हा, तू बसून राहा म्हटलं. बरं बस. म्हणजे आराम दिला तुला. हा, आराम दिला. आणि किट्टूला आता जेवण आहे. चला काय काय पदार्थ बनवतात दोघी बहिणी बघा. मस्त चालू आहे ना. या इकडे या ना. त्यांची धावपळ चालू आहे. अरे बा, काय चालू आहे? आता मी आलो असतो तर पण मी आराम नसता केला, तुम्हाला मदत केली असती दोघीला पण. मग पण आता तुम्ही करताय तर आनंद झाला मला. मग आज पप्पा हेल्प नाहीत करत. आज आईला आणि पप्पाला दोघांना आराम आहे. म्हणजे आज सुट्टीवर आहे आपण. आम्ही दोघं सुट्टी करत आहोत. आम्ही सुट्टीवर आहे आज या दोघीच्या याच्यावर चालू आहे काम, नाही का? आणि मम्मी पप्पा पण पार्टी आहे. हा, मम्मी आणि पप्पा पण पार्टी तुम्हाला सगळ्यांना. आम्ही बनवतोय पण मम्मी पप्पा पण पार्टी आहे. पार्टी आमच्याकडून पण बनवतात ते का तर बाहेरच त्यांना आवडत नाही ना, तर बाहेर मी देणार होते त्यांना. हा, बाहेर बोलत होते पण ऐकलं नाही त्यांनी. बोलले घरची बरं आहे, पण ते घरचंच असतं. जाऊ द्या, पण कधी कधी दही आणलं ना. आता आणलं पप्पांना बघा. दही तंदूरला लागणार. बनवणाऱ्याला काहीच कमी नाही पडलं पाहिजे. काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. सगळं हा, बनवता येत नाही काय गोष्टी. नाही मग एक सामान असलं का नाराज होतं माणूस. मग तेच नाही लागत, असं नाही तसं नाही. त्यासाठी सगळे सामान आणून दिलेले. तुला काय पाहिजे ना आता? खोलून देऊ? बरं थांब. दादा झोपलाय. हा, लहान दादा झोपलेला आहे. झोप द्या, बसू लवकरच जेवायला सगळं. चला करते, फेकून द्यायचे इकडे. आता याच्यात भात टाकणारच बिर्याणी. बापरे, आपणचा आता खिचडा असतो वाराचा, मटनचा खिचडा. बघा मस्त मटन धुवून झाले भारी. आता याची बिर्याणी झाली बघा कोमलताईची. दही बिर्याणी कोमलताईची. कोमलताईची दही बिर्याणी. कोमलताईने हे कोलबी बनले भारी. मसाला मटन तंदुरी बरोबर बनवा. आम्हाला काय टेन्शन नाही. बघा मामाला कसं 2 बाळाला झोपू घालावं लागतंय. तिकडे खाली त्याला टाकलंय तर हा पण गेला तिथं झोपायला.
आणि दोघं सांभाळ इकडे टाकलं तर लगेच किट्टू आला म्हणजे मला झोपवा. मग मला झोपू घाला बरी पहिलं तो खेळत होता डोळे तो. उघडून दाखव नाही का हाय कर सगळ्यांना. हाय कर रे सग असं. चला असे काम एक जण एकाला सांभाळायला लागलं की दोघाला आहे मग कामं आमचे होतात तसे होत नाहीत. आणि बोलला पहिला मामा मला झोपू घाला नंतर त्याला घाला. तेव्हा पाय खाली करायचं झोपताना नाही. पाय खाली पुष्पाच्या याच्यात नाही राहायचं. पुष्पासारखं आणि खोटे खोटे डोळे आहेत बरं प्रीतम खोटे खोटे डोळे लावले. नाही नाही खरे खरे डोळे आले. खरे खरे ते तिकडे जाईन जमिनीवर. तेच बरं आहे. गाणं बोलायला हा मामाला गाणं बोलायला कुठलं गाणं बोलायला होतं. जो बच्चे सोते नाहीये. नाही 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 मामा लात नाही मारू दादा. नको का? अहो त्यानं अगो बरं, तू झोपलं रे. अरे बाप रे बाप. तंदूर बनतंय बघा खेकडा कोलबी बिर्याणी मस्त पैकी. तर आम्ही मस्त पैकी मस्त जेवण वगैरे झालं सर्व काही झालं आणि कोमल बॉबी गेले विरारला आणि 2 दिवस हा रोहितच्या घरी. हा 2 दिवस इकडे मजा केली 2 दिवस तिकडे केली. खूप दिवसानंतर म्हणजे 4 दिवस थांबले ते. 4 दिवस थांबले ते आणि खूप मजा आम्हाला झाली खूप बरं वाटलं त्यांना खूप बरे वाटले आणि सगळी फॅमिली एक साथ होती एक आणि आनंद झाला. आणि आम्हाला पण खूप खूप आनंद झाला खरंच. आणि आम्हाला बोलले आता तुम्ही आणि कोकोचे कान टोचून आणले. आणि आम्हाला पण ते पण बोलले बॉबी कोमल पण जास्त टेन्शन नाही घ्यायचे 2 नातवामध्ये मग्न राहायचं जास्त कामाच्या नादी लागायचं नाही कुठलंच नाही. जेवढं करता येईल तेवढं करायचं पण हॅप्पी राहायचं नेहमी. हा नेहमी हॅपी राहायचं काय टेन्शन नाही. नेहमी हॅप्पी राहायचं. मला तुला मी पहिले पण सांगतो नेहमी हॅपी राहायचं आणि चांगलं राहायचं फ्रेश राहायचं हेच खुशी घ्यायची. आता हॅप्पी राहायला मी पण राहते असं काही नाही खूप राहायचे प्रयत्न करते. तुम्हाला माहिती आहे थोडंसं विशालचं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला जास्त हॅप्पी नाही राहता येत कारण की सगळ्या जोड्या असतात आणि तो एकटा असतो तर मला खरंच खूप त्रास होतो या गोष्टीचा. सगळेजण व्हिडिओ काढताना हे करताना सगळ्यांच्या जोड्या असतात आणि तो एकटा असतो तर त्रास होतो. कुठल्या पण आईला होईल. तुम्ही पण असता तुमच्या पण घरात बिनकामाचं आणि आपल्याला काय करणार तारखी तर भेटतच चालल्यात तर आपण आपली वकील बी काय करू शकत नाही. ते भरपूर प्रयत्न करतात पुढचं जेच त्यांना तारीख देतोय हा ते पण काय करत. आता जे मी 3 महिन्याची तारीख दिली आता काय करायचं आपण तर म्हणजे नाही ती दुसऱ्या ताईची दिली 3 महिन्याची दुसरी केस आहे त्याची. काय झालं दादा आता त्याचे कान टोचले. काल बोलतो तू रेडी हो कान टोचायला इतका हुशार आहे माझा बाळ. रेडी हो कान टोचायला. आणि आज आम्ही आता कुठे चालणार आज आपण कोकोला बोलला तू पण आमच्या घरी चल. इकडे 2-4 दिवसापासून आम्ही इकडेच आहेत. कोको येत तेव्हा ना तू कसं हसतो. हा म्हणजे 2 दिवस इथं थांबलं आणि 2 दिवस आपल्या कलर सिटी मध्ये सगळेच जण आपल्या घरी तिकडे थांबले आणि लय आनंद झाला खुश झालो मस्त. आणि मग दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना एवढी भारी पार्टी दिली म्हटलं मम्मीच्या इथं तुझ्या इथं पार्टी देते मी सगळं काय आणलं आणि म्हणजे असं काही नाही पण म्हटलं माझ्याकडून पार्टी राहील तुम्हाला आपल्या गेल्या वर्षाची म्हणजे आपलं व्यवस्थित गेलं एवढं पण वाईट नाही गेलं हे वर्षी. आता येणारं वर्ष पण चांगलंच जाईल. कोणाचं भांडण वगैरे जास्त नाही झालं या वर्षी. मागचं ते वर्ष तर खूपच माझं खतरनाक होतं का विचारूच नका. एवढं खतरनाक होतं की मी त्या वर्षाचं कधीच आयुष्यात विसरू नाही शकत. वरून आज काय होईल उद्या काय होईल असंच माझ्या पुढं रात्र कशी तरी काढायची झोपायची फक्त डोळ्यावर झोप राहायची पण उद्या सकाळी काय होईल असं राहायचं. आणि नेमकं काही ना काही घडायचं कोणीतरी ब्लॉग टाकायचं पोराबद्दल पणाबद्दल काय काय खूप तमाशा मांडला होता आमच्या जीवनाचा. खरंच ह्या वर्षी त्याप्रमाणे कमी तमाशा झाला एवढा नाही. आणि देवाने बस येणाऱ्या वर्षाचा आमचा सर्व व्यवस्थित आणि या वर्षी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिरामती आला या वर्षी. सगळ्यात लाख मोलाचा हिरामती आला. आणि त्या वर्षी एवढी पण हा माझं सोनं माझ्या बरोबर होतं तुम्ही थोडीशी व्यवस्थित म्हणजे राहायची झोपायची नाही तर माझं तर जीवन बलबादच झालं असतं. काय माझं बाळ आहे माझ्या बरोबर नको काढोरी सोन्या. आता निघतो आम्ही जातो तिकडे इकडे थंडी जास्त थंडी हा. आणि कुठं बोलतो कोकोला पण तिकडे घे आणि चल बबलीला म्हटलं चला आवर चल आपण हा. आणि आता आम्ही निघतो काय दादा
हे बघा असा मारतो फेकून काही इथे ते बोलले किट्टू ते काय बोलले माहितीये का किट्टू एवढा हुशार मुलगा आहे का विचारू नका तो कोणालाच मारत नाही तो काहीच मस्ती करत नाही असे बोलले हा कमेंट करून सांगा बोलले किट्टू इतका भारी मुलगा आहे ना आपला लय भारी बाबा बोलले हा इकडे इथे इथे कोको पेक्षा किट्टू असं बोलले कोको तरी आईला त्रास देतो किट्टू दादा थोडा पण त्रास देत नाही आईला असं बोलले माहितीये का काय किट्टू दादा कोको दादा तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला आता आम्ही निघतोय कलर सिटी मध्ये कारण की लय थंडी कोकाला घेऊन जायचंय कोकाला पण घेऊन जायचं आपण जग कोकाला चल बबले आवरलं जा चल लवकर चला किट्टू कोणाला घेऊन जायचं आपल्या घरी कोकाला अजून कोकाला इथेच राहू दे ना आत्याला इथेच राहू दे आपणच जाऊ आतुला कोकाला कशाला कोकाला आवडतो का? कोकाला इथेच राहू दे आपण इथे राहिलो ना 2-3 दिवस तू एकटाच जायचं तुझ्या घरी हा जा तू बाय बाय जा तेच ना. जा तू जा नाही कोकाला नाही बरं घेऊ कोकाला नाही चल बाई चल आता आमचं असं झालंय बरं मामाला मारत होता पाहिलं का हा? असे नाटक त्याचे कोको त्याला सांगते आता कोको तिकडे पाहिजे नाही तर मग आम्ही इकडे पाहिजे आम्हाला अशा पिशव्या घ्यावा लागतात उचलावं लागतं 4 दिवस इकडे आणि 4 दिवस तिकडे काय आपण आता हे वेळेस पिशवी तिकडेच ठेवली हा ते बरं झालं आता नाही येत बबली कोमल आणि बबी इकडे आलेले तर आम्ही फक्त एकच बॅग आणली बबलीची तिकडे ठेवली म्हटलं थंडी जाऊस तर माझे कपडे पण तिकडे इथे आहे म्हणून काही टेन्शन नाही. हा थंडी जाऊस तर म्हटलं तिकडेच राहा थंडी हा, आहे इकडे आला की त्याला घर इथे जास्त थंडी लागते. हा ना पण खूपच सवय थंडी पण झाली पाहिजे म्हणून आदळून बदलून वातावरण हा आदलून बदलून चला मग निघू आम्ही आता चला चला प्रीती. याला घे चला आले.